नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर भावना श्रीपती पोळ, केकेवा कला वाणिज्य विज्ञान आणि संगणक विज्ञान महाविद्यालय, भाऊसाहेब नगर, पिंपळस रामाचे, तालुका निफाड या महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। आज आपण या ठिकाणी इतिहासाचे स्वरूप आणि व्याप्ती या प्रकरणावर चर्चा करणार आहोत। या प्रकरणामध्ये इतिहासाचा अर्थ आणि व्याख्या, इतिहासाचे स्वरूप, इतिहासाची व्याप्ती, इतिहासाचे प्रकार, इतिहासाचे महत्त्व, इतिहासाच्या विविध संकल्पना या विषयावर चर्चा करणार आहोत। इतिहास हे एक महत्त्वाचे सामाजिक शास्त्र आहे। इतर सामाजिक शास्त्राप्रमाणेच एक अभ्यासशाखा म्हणून इतिहासाचा विकास होत असताना त्याच्या स्वरूपात विविध बदल घडून आले। इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचे लेखी स्वरूपातील वर्णन अशी इतिहासाची व्याख्या केली तर प्राचीन काळापासून इतिहास लेखनाची परंपरा अस्तित्वात होती असे दिसून येते। जगाच्या विविध भागात ज्या राजवटी होऊन गेल्या, ज्या घटना घडल्या, त्यांचे लेखी स्वरूपात विवेचन तत्कालीन इतिहासकारांनी केले। सुरुवातीच्या काळात इतिहासाचे स्वरूप हे वर्णनात्मक होते, मात्र इतिहासाचा ज्ञानशाखा म्हणून विकास होत असताना त्यास अधिक शास्त्रीय स्वरूप प्राप्त होत गेले। वेगवेगळ्या अभ्यास पद्धती इतिहासात आल्या, अवलंबिल्या जाऊ लागल्या। इतिहासकारांनी गतकाळातील घटनांची माहिती पुरविण्यासाठी विविध साधनांचा शोध घेतला व इतिहास लेखनात अधिक वस्तुनिष्ठता निर्माण केली। इतिहासाचा विकास होत असताना त्यांच्या व्याप्तीत देखील वाढ होत गेली। समाजातील विविध घटकांचा किंवा पैलूंचा स्वायत्त स्वरूपात विचार होऊ लागला। त्यातूनच इतिहासाचे वेगवेगळे प्रकार निर्माण झाले। समाज, राजकारण, संस्कृती, कायदा, अर्थव्यवस्था, धर्म, विचार या सर्व घटकांचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून स्वतंत्रपणे अभ्यास होऊ लागल्यामुळे इतिहासाच्या वेगवेगळ्या उपशाखा विकसित झाल्या। आजच्या काळात जगातील वेगवेगळे विचार प्रवाह आपापल्या इतिहासाची मांडणी करताना इतिहासाच्या विकासात भर टाकत आहे। गतकाळातील घटनांची तपशीलवार माहिती पुरवण्याबरोबरच इतिहासाद्वारे घटनांचा आजच्या संदर्भात अन्वयार्थ लावण्याचे कार्य देखील पार पाडले जाते। त्यामुळेच इतिहासाचा आधार घेऊन सद्यकालीन व भविष्यकालीन घटनांचा मागोवा घेणे शक्य होते। इतिहासाचा अर्थ आणि व्याख्या। पृथ्वीच्या निर्मितीपासून मानव इतिहासाचा आरंभ होतो। मानवाची झालेली उत्क्रांती, उत्क्रांतीचे विविध टप्पे, मानवी संस्कृतीचा उदय आणि अस्त यासारख्या घटकांचा अभ्यास इतिहासात केला जातो। थोडक्यात मानवाच्या गतकाळाची माहिती इतिहासाद्वारे प्राप्त होते। घडलेल्या घटनांचे स्पष्ट, तपशीलवार व शास्त्रीय विवेचन इतिहासात केलेले असते। त्यामुळे पूर्वी काय घडले असेल या मानवी जिज्ञासेचे निराकरण इतिहास विषय करतो। त्यामुळे इतिहासाची ओळख करून घेणे योग्य ठरेल। इतिहासाचा अर्थ। इतिहास हा मूळ ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ चौकशी, संशोधन आणि माहितीचे संकलन असा आहे। इतिहासाची संकल्पना प्रथम ग्रीकांनी मांडली। इतिहास हे तत्वज्ञान असल्याचे त्यांनीच पटवून दिले। इतिहासामध्ये मानवी जीवनाची मूल्ये जतन करून ठेवलेली असून मानवी मनाच्या प्रगतीचे दर्शनही इतिहासामध्ये घडून येते। मानवी जीवनमूल्य शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण करून त्याचा अन्वयार्थ लावण्याचे महत्त्वपूर्ण काम इतिहास करतो। इतिहास या शब्दाची फोड इति अधिक ह अधिक आस अशी करण्यात येते। त्यामुळे इतिहास म्हणजे असे घडले हे स्पष्ट करणे, घडलेल्या घटना जशाच्या तशा देणे किंवा घटनांचा, घडामोडींचा कालानुक्रमाने वृत्तांत देणे होय। इतिहासाच्या अनेक अभ्यासकांनी व इतिहासकारांनी व्याख्या केल्या आहेत। त्यामुळे इतिहास या शब्दाबाबत अर्थविभेद आढळून येतात। स्थूल मानाने इतिहास म्हणजे भूतकाळाने भूतकाळात घडलेल्या घटनांचे तपशीलवारपणे केलेले वर्णन होय। मानवी जीवनात भूतकाळात ज्या घटना, प्रसंग घडून गेले त्यांचा शास्त्रशुद्ध व तपशीलवार स्वरूपात केलेला अभ्यास म्हणजे इतिहास। थोडक्यात भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची माहिती पुरविणे एवढाच अर्थ मर्यादित नाही, तर या घटनांमागील संदर्भ, त्यातील सहसंबंध यांचे विवेचन देखील इतिहासात केले जाते। इतिहासाच्या स्वरूप जाणून घेण्यासाठी इतिहासाच्या व्याख्या जाणून घेणं खूप आवश्यक आहे। जगातील वेगवेगळ्या इतिहासकारांनी, अभ्यासकांनी आपापल्या दृष्टिकोनातून इतिहासाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे।
त्यापैकी काही महत्त्वाच्या व्याख्या पुढील प्रमाणे सांगता येतील. इतिहासाचा जनक म्हणून ओळखला जाणारा हेरोडोटस यांनी इतिहासाबद्दल व्याख्या करत असताना असे सांगितले आहे की गतकाळातील मनोरंजक आणि अविस्मरणीय घटनांचा शोध म्हणजे इतिहास होय. प्रोफेसर E.H. कार यांच्या मते भूतकाळ आणि वर्तमान काळ आणि भूतकाळ यांच्यातील कधीही न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय. प्रोफेसर नेव्हिन्स हे वेगळंच सांगतात. इतिहास म्हणजे भूतकाळास वर्तमान काळाशी साधणारा दुवा होय, तसेच तो भविष्यकाळाचा मार्गदर्शक आहे. टॉयम्बी यांच्या मते इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीचा उदय आणि ऱ्हास यांचा वृत्तांत होय. हेनरी जॉन्सन यांच्या मते जे घडले ते जसेच्या तसे सांगणे म्हणजे इतिहास होय. प्रोफेसर रेनियर याबद्दल असं म्हणतो की समाजात राहणाऱ्या लोकांची हकीकत सांगणे म्हणजे इतिहास होय. प्रोफेसर लेकी यांनी इतिहास म्हणजेच नैतिक कल्पनांचा संग्रह व स्पष्टीकरण होय असे सांगितले. एरिस्टॉटल यांनी इतिहास म्हणजे विरोधाभास होय. संशोधनाचे सत्य घटनेत परिणती करण्याचे काम इतिहास करतो. तर्कशुद्धपणे प्रतिपादन करण्याचे कामही इतिहासच करतो. प्राध्यापक मेटलँड भूतकाळात मानवाने काय केले, का व कसे केले, त्यांची विचारसरण कशी होती याचा अभ्यास म्हणजे इतिहास. कार्लाइल यांच्या मते इतिहास म्हणजे थोर पुरुषांच्या चरित्राचा अभ्यास होय. ज्या व्यक्ती आपल्या ध्येयाची जाणीव ठेवतात, त्यांचा विचार व कृतीचा प्राण किंवा ठसा इतिहासकारावर उमटतो, त्या व्यक्तींची नोंद इतिहास घेतो. लॉर्ड ऑक्टोन मानवी स्वातंत्र्याची विस्तृत कथा म्हणजेच इतिहास होय. B.K. शेख यांच्या मते मानवाची बुद्धी आणि मन यांच्या विकासाच्या दर्शक पटनांचे एकत्रीकरण म्हणजेच इतिहास होय. मानव त्याचा उपयोग कशा पद्धतीने करून घेऊन आपले जीवन सुखी करतो आणि त्यास आपण संस्कृती समाज म्हणालो त्याची ती उभारणी कशी करतो या बाबींचा अभ्यास म्हणजेच इतिहास होय. या सर्वांचा सारांश एकच सांगता येईल की विविध ज्ञानशाखांपैकी इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे. तिची सर्व मांडणे एकच नेमकी व्याख्या करता येणे अशक्य आहे. मानव आणि निसर्ग यांच्यातील बदलांचा अभ्यास सातत्याने इतिहासामध्ये केला जातो. बदल हा इतिहासाचा स्थायी भाव आहे. इतिहास म्हणजे मानव प्रगतीला पूरक असलेल्या आवश्यक तो हातभार लावणाऱ्या शक्ती, मग त्या सामाजिक, मानसिक, राजकीय, आर्थिक शक्ती असतील तरी त्याची नाळ भूतकाळाशी कायमची जोडलेली असते. या भूतकालीन घटना समजावून घेऊन त्याचे पृथक्करण अतिशय समंजसपणे चातुर्याने करता येणे आवश्यक आहे. मानवी व्यवहाराची आणि माणसाची सर्वांगाने ओळख करून घेणे हेच इतिहासाचे प्रमुख काम आहे. इतिहासाचे स्वरूप. इतिहास हा विषय मानवी जीवनातील सर्व पैलूंवर प्रकाश टाकणारा आहे. मानवी जीवन हे गतिमान असल्याने मानवी जीवनातील बदलांना अनुसरून इतिहासाच्या स्वरूपात देखील बदल होत गेले. इतिहास या विषयाचे स्वरूप जाणून घेत असताना या ज्ञानशाखेचे गुणधर्म समजून घेणे योग्य ठरेल. इतिहासाच्या अभ्यास विषयावरूनही त्याच्या स्वरूपाबाबत भाष्य करता येईल. विविध इतिहासकारांची मते जाणून घेण्यातून इतिहास विषय नेमका काय आहे याची स्पष्टता होईल. ती स्पष्टता आपल्याला पुढील मुद्द्यांच्या आधारे जाणून घेता येईल. पहिला मुद्दा, इतिहासाची गती. विद्वानांमध्येही इतिहासाच्या प्रगतीच्या दिशेबद्दल दोन भिन्न विचार प्रवाह आहेत. एक गट असा विचार करतो की इतिहासाची प्रगती ही अज्ञात भूतकाळापासून ज्ञात वर्तमान काळातून अज्ञात भविष्य काळात सरळ रेषेत होते, यात कुठेही बदल होत नसतो. दुसऱ्या गटाचे मत यापेक्षा वेगळे आहे. त्यांच्या मते इतिहासाची प्रगती गोलाकार पद्धतीने होते. इतिहास प्रक्रिया ज्या ठिकाणी सुरू होते त्याच ठिकाणी ती संपते. दुसरा मुद्दा, स्वयंपूर्णता. गार्डिनर या विचारवंताच्या मते इतिहास एक स्वयंपूर्ण शास्त्र आहे. त्यांच्या मते इतिहासात दोन विचार मांडलेले आहेत. त्या आधारे परंपराचे महत्व आणि ऐतिहासिक घटनांचे स्पष्टीकरण या दोन्हीचा विचार व्हायला हवा. इतर नैसर्गिक शाखांपेक्षा इतिहासाचा वर्णन विषय वेगळा असतो. इतिहासाची अभिव्यक्तीच मुळात भिन्न असते.
इतिहास हा अभिव्यक्तीचा व अनुभवाचा एक वेगळा प्रकार आहे. इतिहासकाराने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिले पाहिजे. त्या दृष्टीने पाहता इतिहास स्वयंपूर्ण आहे. तिसरा मुद्दा, स्वायत्तता. इतिहास किती स्वायत्त आहे हे इतिहासकाराच्या प्रतिभेवर अवलंबून असते. प्राध्यापक ओन्स हॉट यांच्या मते गतकालीन घटना या वर्तमान काळातीलच असतात. त्या संदर्भाने पाहिल्यास त्या समकालीन असतात. कोणत्याही घटनेला कारण परंपरा असते. प्रत्येक घटनेत विशिष्ट तत्व किंवा विचार असतो. ज्या घटनेत तत्व नसते त्या घटनेस जगाच्या दृष्टीने महत्त्व नसते. मानवी समाजाच्या रचना विकासाच्या मुळाशी काही विचार असतो. म्हणूनच कॉलिंगवूड सारखा इतिहासकार इतिहासास विचारांचा इतिहास असं म्हणतो. मुद्दा 4, समकालीनता. सर्व इतिहास हा समकालीन इतिहास असतो असे मत इटालियन तत्त्ववेत्ता बेनेडिटो कोसे यांनी मांडले. एका विशिष्ट घटना कालक्रमाने भूतकाळ व वर्तमान काळ जोडला जातो. त्यामुळे त्यांच्या साखळीच्या योगे गतकाळी घडलेल्या घटना सुद्धा समकालीनच वाटतात. R.D. कॉलिंगवूड देखील त्यांचे समर्थन करतो. त्याने इतिहासाला गतकाळातील घटना नव्याने सांगणे असे म्हटले आहे. कोणत्याही घटनेचा समकालीन भाषांमध्ये अन्वयार्थ लावणे सोपे असते. त्यापैकी काही गोष्टी कलात्मक, नीतिशास्त्र तर काही तर्कांच्या, काही अर्थशास्त्राचा आधार घेऊन सिद्ध करता येतात. यापैकी कोणतीही एका शास्त्राच्या प्रभावामुळे इतिहासातील प्रत्येक घटना प्रभावित होत असते. अशा घटना समकालीन असल्याने सर्व इतिहास समकालीन असतो असे म्हणता येईल. मुद्दा 5, अखंड चालणारा संवाद. इतिहासाचे स्वरूप मांडताना अनेक इतिहासकारांनी विविध मत मांडली आहेत. त्यात इतिहासकार E.H. कार इतिहासाबद्दल मत मांडताना म्हणतो, इतिहास म्हणजे भूतकाळ व वर्तमान काळ यातील कधीही न संपणारा संवाद होय. इतिहासकार इतिहास लिहित असताना तो वर्तमान काळात असतो आणि भूतकाळातील घटनांचे सत्यकथन करतो. या सत्यकथनाच्या वेळी वर्तमानकालीन विचारांचा प्रभाव त्याच्यावर पडतो. थोडक्यात इतिहास ही अखंड चालणारी शाखा आहे. तसेच इतिहासात भूतकाळ व वर्तमान काळ यांचा सहसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. मुद्दा 6, वास्तवाचे कथन व सत्यदर्शन. इतिहासात गतकाळातील घटनांचे योग्य अन्वयार्थ लावला जातो. तसेच गतकाळात घडलेल्या घटनांचे वास्तव इतिहासाद्वारे जगासमोर मांडले जाते. ऐकीव, काल्पनिक, दंतकथा इत्यादी गोष्टींना इतिहासात स्थान दिले जात नाही. गतकाळातील घटनांचे वास्तवतेच्या दृष्टिकोनातून सत्यतेचे कथन केले जाते. इतिहासात वस्तुनिष्ठतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतिहासाचे स्वरूप हे 2 प्रकारचे मानले जाते. त्यात इतिहासाचे पहिले स्वरूप म्हणजे चिरकालीन इतिहास तर दुसरे म्हणजे काळानुरूप बदलणारा इतिहास होय. कालोखात इतिहासाचे स्वरूप बदलत गेले. इतिहासात सत्यकथनाला, वस्तुनिष्ठतेला अधिक महत्त्व प्राप्त झाले. मानवाची जशी जशी प्रगती होत गेली तशा अनेक नव्या कल्पना उदयाला आल्या. या नव्या कल्पनांनी इतिहासाचे स्वरूप बदलण्याचे कार्य केले. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.